संविधान सन्मान परिषद कोल्हापूर यांच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती पुरस्काराने सन्मानित। इंचलकरंजी। संविधानामुळे भारतीय नागरिकांना लोकशाहीचा हक्क मिळाला, संविधानात बदल होता कामा नये यासाठीच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत आहोत व त्यांचा सन्मान करत असल्याचे संयोजक ॲडव्होकेट ममतेश आवळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले। यावेळी खते, रसायने व फर्टिलायझर केंद्र सरकारचे संचालक संजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की आम्ही प्रत्येक कार्य लोकाभिमुख करत असून त्यासाठी संविधान हे भारतीय नागरिकांना मिळालेले वरदान आहे। यावेळी कोल्हापूर जिल्हा साहित्य परिषद अध्यक्षा मनीषा डांगे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा सांगितला। माजी आमदार राजीव आवळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, बहुजन क्रांती दलाचे संस्थापक गणेश साठे आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पुरस्कारप्राप्त व्यक्तींना शुभेच्छा दिल्या। संविधान सन्मान परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105वी जयंती तसेच अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार ॲडव्होकेट सुशांत पाटील, रोहित रजपुते, डॉक्टर मेहबूब बागवान, विद्या कांबळे, विजय कडाळे, BM देशमुख, भगवान कांबळे, संगीता कांबळे, विकास बिराजे, संदीप कांबळे, रफिक मकमुल्ला, विनायक काशीद, दशरथ मोहिते, सुभाष कामत, सुनील तंबाके, उमेश जाधव, प्रतिभा माने, सागर भंडारे यांना त्यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच विशेष सत्कार भाग्यश्री मिठारे, उमेश आवळे, सागर बिरंगे, विराज आवळे, महादेव कुंभार यांचा करण्यात आला। या कार्यक्रमास बसवक्रांती न्यूज चॅनलचे संपादक रमेश कुमार मिठारे, साप्ताहिक दलित मेल संपादक विश्वास कांबळे यांच्यासह पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरचा कार्यक्रम समाजवादी प्रबोधिनी हॉल इचलकरंजी या ठिकाणी शनिवारी पार पडला। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम कांबळे यांनी केले तर आभार डॉक्टर मेहबूब बागवान यांनी मानले। सांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।